नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पोलीस असल्याचा बनाव पनवेलच्या सराफाला लुटलं। कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक। पोलीस असल्याचा बनाव करून पनवेल येथील सराफाकडून 34,28,000 सोन्याचे चांदीचे दागिने लुटणाऱ्या जिल्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी सागर धनाजी पाटील, भिकाजी सताराम पाटील, दोघे राहणार शेळप तालुका आजरा, सुधाकर भीमराव पाटील राहणार नरतवडे तालुका राधानगरी यांच्याकडून 2 कारचा मुद्देमाल जप्त केला। ही घटना अटल सेतूच्या पुढे 26 सप्टेंबर रोजी घडली। पनवेल पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विराज विजय शिरकांडे वय 24 राहणार करंजाडे तालुका पनवेल हे केतन गजानन सुरवासे यांच्यासोबत झवेरी बाजार येथील सराफी दुकान बंद करून आपल्या गावी जात होते। संशयित तिघे अंगात खाकी वर्दी, डोक्यावर इन्स्पेक्टर कॅप, दोन्ही खांद्यावर एक स्टार व हातात पोलीस काठी घेऊन अटल सेतूच्या पुढे उभे होते। त्यांनी गाडी थांबवली व अटल सेतूवर 120 स्पीडने गाडी चालवता येत नाही असं सांगत दोघांनाही मारहाण करत त्यांच्या गाडीतून बाहेर काढले। त्यांच्याकडील सोन्याची 2 बिस्किटं, रोख रक्कम, मोबाईल काढून घेतले। मारहाण करत दोघांना आपल्या गाडीत बसवलं, निर्मनुष्य ठिकाणी नेऊन सोडलं। फिर्याद दाखल होताच पनवेल पोलिसांनी तातडीनं तपास यंत्रणा राबवली व आरोपींना अटक केली।